लेली आहे, परंतु विषयाचं गांभीर्य लक्षात घेता एकाने कोणीतरी बोल दे. मला वाटतं भास्कररावांना बोलू दे. भास्कररावांना तुम्ही नेहमी बोलता वडेट्टीवार साहेब, त्यांना बोलू दे. बसा, बोला बोला भास्करराव. अध्यक्ष महोदय, गेले 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे. त्याची झळ आपल्याला काल सुद्धा अधिवेशन मध्ये अध्यक्ष महोदय बसली. आपण काल दिवसभराकरता अधिवेशन स्थगित करावं लागलं. इथपर्यंत कालचं पावसाचा एकंदरीत रेकॉर्ड होता. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत जी माहिती आली ती एकट्या मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये 12 माणसं या पुरामध्ये वाहून गेली. 12 माणसं. कोणी आपल्या इमारती पडल्यामुळं गाडलं गेलं, कोण मॅनहोलमध्ये गेलं, कोण झाडं पडल्यामुळं त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. अशाच पद्धतीनं अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठी हानी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आपण मिसिंग लिंकची अवस्था काय झाली ती बघितली. आपण काही रस्ते 2 तुकडे होऊन संपूर्ण संपर्क तुटलेला. अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये विशेष करून सगळ्या भागामध्ये पाणी हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्यामुळं व्यापाऱ्यांचं वगैरे मोठं नुकसान झालंय. अध्यक्ष महोदय, मी सगळं सांगत नाही, परंतु त्याच वेळेला हे आपलं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय की विरोधी पक्ष आमची बाजू कशी मांडतो, सरकार त्या संदर्भामध्ये उपाययोजना कोणत्या करतं आणि सरकार या गंभीर संकटाला कशा प्रकारचा सामना करतं, कशा प्रकारची मदत करतं, ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असल्यामुळं अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण या विषयामध्ये तात्काळ चर्चा सुरू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या राज्यातल्या एकूण परिस्थिती संदर्भातला आढावा आज विधिमंडळात या सभागृहात मांडलेला आहे. शासनाने त्यांनी दिलेल्या माहितीची गंभीर दखल घेत उपाययोजना त्वरित करावी. गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. आता झालं ना, किती वेळा तेच झालं ना. आणि बसा, ठीक आहे अध्यक्ष. अतिवृष्टी संदर्भात घेतलेल्या पावलांसंदर्भात निवेदन शासनाने करावे. बसा, चला पुढे घ्या. लक्षवेधी सूचना. एक मिनिट बोला. असलम 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, सगळ्यांना देता येणार नाही. अध्यक्ष एखादा महोदय, देऊ दे, जे बोलत नाहीत तसं त्यांना देतो ना. एक भास्कररावजी एक सेकंड. भास्कर एक सेकंड. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये आज कॅन्सरची परिस्थिती दिलं ना, निवेदन करायला सांगितलं, आता अजून काय सांगणार. बसा, बोला. अध्यक्ष महोदय, आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये तरुण मुलांचा जे जीव जात आहे आणि कॅन्सरचे केसेस वाढत आहेत, त्याचा फक्त आणि फक्त कारण क्या है? मिलावट है. अध्यक्ष महोदय, आज मुंबई शहर के अंदर कई नौजवान बच्चे एनर्जी ड्रिंक पी के मर रहे हैं. उसका कारण क्या है? उसमें मिलावट है. दूध के अंदर 100 लीटर का दूध 1000 लीटर बना के सिंथेटिक दूध लोगों को दिया जा रहा है. ये किस एजेंसी को इतने साल से दिया जा रहा था और कितने लोग इसमें मरे हैं और कौन इसका बेनिफिशियरी था? साहब ने कार्रवाई की, सामने आया. हजारों लोग ठीक है आज कैंसर से इसकी वजह से पीड़ित हुए, तो उनके ऊपर सख्त कार्रवाई करे और जो सरकार एक एसआईटी स्थापित करके ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडनं अपेक्षा हीच आहे आणि सरकारकडनं की 5 तारीखला रात्री दिंडोशीच्या कुरार गावातील तानाजीनगर जो नाला आहे, या नाल्यामध्ये योगेश वर्मा नावाचा माणूस हा नाल्यामध्ये पडला आणि तो वाहत गेला. अध्यक्ष महोदय, त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तक्रार केली. तिकडे असताना कुरार पोलीस ठाणे यांनी दखल घेतली नाही. मुंबई महानगरपालिकेचा अतिदक्षता विभाग यांनी दखल घेतली नाही. फायर ब्रिगेडने दखल घेतली नाही आणि त्यामुळे अद्यापपर्यंत त्याची बॉडी सापडलेली नाही आहे. त्याचे कुटुंबीय आता विचारतायत की आमच्या माणसाची बॉडी शोधण्यासाठी महानगरपालिका आणि शासन काय करतंय. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की या वर्माच्या कुटुंबियांना पण न्याय द्या. योगेश वर्माची बॉडी शोधण्यासाठी आपण सरकारला आदेश द्या, मुंबई महानगरपालिकेला आदेश द्या आणि तात्काळ या संपूर्ण योगेश वर्मा कुटुंबियाला न्याय द्या. एवढी माझी या अर्जाच्या मुद्द्याद्वारे विनंती. ठीक आहे, दिलेल्या माहितीची नोंद घ्यावी, उचित कारवाई करावी. उचित कारवाई करण्यात येईल. नोंद घेतलेली आहे आणि त्याचा शोध सुद्धा घेण्यात येईल. बोला. अध्यक्ष महाराज, ऐकून घ्या. एक मिनिट. अध्यक्ष महाराज, माझा एक पॉइंट ऑफ